नमस्कार मित्रांनो. एस-एस-सी जी-डीच्या एक्झाम डेट ज्या आहेत तर अनाउन्स झालेले आहेत. 27 एप्रिल 2026 ते 30 मे 2026 या दरम्यान जे काही आहे तर एस-एस-सी जी-डीचे एक्झाम होणार आहेत. पण यासाठी एक नवीन जो काही आहे तर एस-एस-सीने बदल या ठिकाणी इथं केलेला आहे. तो म्हणजे की आपल्याला वीक निवडायचा आहे की तुम्हाला कोणत्या वीकमध्ये एक्झाम द्यायची, तर त्याचा तो आठवडा जो काही आहे तर तो निवडणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी बघा यांनी 4 वीक इथे एक्झामचे ठरवण्यात आलेले आहेत. पहिला जो काही वीक आहे तर तो असणार आहे 27 एप्रिल 2026 पासून ते 2 मे 2026 पर्यंत. त्यानंतर दुसरा वीक 4 मे पासून असेल तर 9 मे पर्यंत असणार आहे. त्यानंतर तिसरा जो काही वीक आहे तर तो 18 मे ते 23 मेच्या मध्ये असणार आहे. त्यानंतर चौथा वीक इथे 25 मे ते 30 मेच्या दरम्यान असणार आहे. आणि हे जे काही निवडायचे आहेत आपल्याला तर 11 एप्रिल 2026 म्हणजे आजपासून दुपारी 3 वाजल्यापासून जे काय तर तुम्ही हे प्रेफरन्सेस या ठिकाणी इथं देऊ शकता. ते 15 एप्रिल 2026 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत जे काही तर आपल्याला हे प्रेफरन्सेस इथं देता येणार आहे. 11 एप्रिल पासून ते 15 एप्रिल पर्यंत जे काही तर आपल्याला हे प्रेफरन्सेस या ठिकाणी इथं द्यायचे. ओके. आणि त्यानुसार जे काही तर आपल्याला इथं आठवडा जो काही आहे परीक्षेचा तर तो निवडता येणार आहे. बरं हा निवडायचा कसा? तर पहिल्यांदा आपल्याला एस-एस-सीच्या वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी आपलं प्रोफाईल जे काही तर तिथे लॉग इन करायचं. तिथे एस-एस-सी जी-डीच्या त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथे प्रेफरन्सेसचं ऑप्शन दिसेल आणि तुम्ही त्या प्रेफरन्सेसच्या ऑप्शनच्या तिथे गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी जो काही तर वीक येईल यापैकी तुम्हाला या 4 वीक पैकी जो काही तर कोणताही एक वीक जो काही आहे तर तिथे निवडायचा आहे आणि त्यानुसार जे काही तर तुमची एक्झाम डेट त्या वीकमध्ये तिथे असेल आणि तुम्ही यानुसार जे काही तर तुमची एक्झाम देऊ शकता. म्हणजे जर तुमच्या अदर कोणत्या एक्झाम असतील तर यानुसार तुम्ही जो काही आहे तर इथे प्लॅन करू शकता की त्या आठवड्यामध्ये आपली रिपीट एक्झाम येणार नाही किंवा एकाच दिवशी जे काही तर त्या 2-2 एक्झाम येणार नाहीत. तर यामुळं हे जे काही प्रेफरन्सेस देणं यांनी या ठिकाणी वीक जो काही निवडलेला आहे तर तो खूप चांगल्या पद्धतीचे जेणेकरून एकाच दिवशी 2 किंवा लगेच आज एक एक्झाम आणि उद्या एक एक्झाम तर असं या ठिकाणी जे काही तर इथं होणार नाही. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचा जो काही पेपर आहे तो जर मुंबईला असेल आणि दुसरा पेपर जर नागपूरला जर असला तर त्याला त्या ठिकाणी जे काही तर ट्रॅव्हलिंगचा प्रॉब्लेम येतो किंवा अदर कोणत्या ठिकाणी जर असेल तर हे असे जे काही तर इथं प्रॉब्लेम होणार नाहीत. आणि लवकरात लवकर जे काही तर सगळ्यांनी या ठिकाणी जो काही आहे तर हा एक्झामचा प्रेफरन्स वीक जो काही तर तो या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत जे काही आहे तर ही माहिती पोहोचवा, जेणेकरून ते सुद्धा जे काही तर योग्य वेळेमध्ये आपला जो काही प्रेफरन्स आहे टाईमचा तर तो या ठिकाणी इथं निवडू शकतील. ओके, धन्यवाद.